हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कापसापासून सुंदर असं पारिजातकचं फूल कसं तयार करायचं ते. तर तुम्ही इथं पाहू शकता, त्यासाठी मी कापूस घेतलेला आहे, गंध आहे आणि कात्री आहे, दोरा आहे. तर हे घरच्या घरी सुंदर असं आपण पारिजातकचं फूल तयार करत आहोत. तर आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, पण आपल्याला माहिती नसतं की इतकं सुंदर असं हे पारिजातकचं फूल तयार होतं. तर तुम्हीही यावर्षी गौरी गणपतीसाठी हा पारिजातकचा फूलचा हार बनवू शकता किंवा देवासाठी तुम्ही हे फुलं यूज करू शकता. तर मी आज हे पारिजातकचे फूल बनवलेले आहेत. तर ही मी देवासाठी वापरले आहे. देवपूजासाठी आपल्याला रोजच फुलं आपल्याकडे अवेलेबल असतील असं नाही, कारण आपल्या जर दारामध्ये जर फुलाचं झाड वगैरे असेल तर आपण फुलं ठेवू शकतो किंवा मार्केटमधनं विकत आणू शकतो. पण आपल्याला रोजच असं मार्केटमध्ये जाऊन फुलं विकत आणू शकत नाहीत ना देवासाठी. तर तुम्ही घरच्या घरी हे कापसापासून सुंदर असं पारिजातकचं फूल तयार करायचं आहे. आपल्या रोजच्या पूजेसाठी तुम्ही हे सुंदर असं पारिजातक फूल वापरू शकता. ह्याचा हार पण बनवू शकता तुम्ही, फुलं पण असेच ठेवू शकता. खूप सुंदर असे हे असं वाटतं की आपण म्हणजे हे फ्रेश फुलं एकदम झाडावरचे तोडून आणले आहेत काय की ताजे असे हे फुलं दिसतात. तर मी इथं दुसरंही फूल तयार करून घेत आहे. तर तुम्हालाही हे दुसरं फूल तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इकडं पाहू शकता, हे आपले फूल तयार होत आहेत. इथं पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि एक फूल आपलं बनवून झालेलं आहे, दुसरं फूल मी इथं बनवत आहे. तर सेम प्रोसेस आपल्याला ह्या दुसऱ्या फुलासाठी पण करून घ्यायची आहे. व्हिडिओ दाखवा. तर इथं आपल्याला पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि आपल्याला दोऱ्याच्या साहाय्याने गाठ बांधून घ्यायची आहे. पहिलं फूल तुम्हाला जसं दाखवलं आहे तसं सेम ही दुसरी फुलाची प्रोसेस आहे. तुम्हालाही असंच बनवायची आहेत फुलं. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच मी तुमच्या समोर नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. तर इथं मी आता केशरी गंध लावत आहे. जर तुमच्याकडे गंध नसेल तर तुम्ही अष्टगंधचा इथं वापर करू शकता. जर अष्टगंध नसेल तर केशरी कलर असतो आपल्या घरामध्ये खायचा, तोही कलर इथं गंध म्हणून तुम्ही वापरू शकता. तर इकडं पाहू शकता, खूप सुंदर असं हे पारिजातक फूल आपल्या इथं तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला त्याच्या दांड्यालाही आपल्याला हा गंध लावून घ्यायचा आहे केशरी कलरचा, जो पारिजातक फुलाला असतो तो. खूप छान दिसतात हे पारिजातक फुलं. तर तुम्हीही नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्ही गणपती बाप्पासाठी हा हार पण तयार करू शकता ह्या फुलाचा. तर आता आपल्याला पारिजातक फुलाला कट मारून घ्यायचे आहेत, कारण पारिजातक फुलाला कट असतात. तर इथेही आपल्याला कात्रीच्या साहाय्याने कट मारून घ्यायचा आहे पाकळ्यांना. तर तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतच आहे. खूप सुंदर असं हे पारिजातक फूल दिसतं. तुम्ही रोजच्या पूजेसाठीही हे पारिजातक फूल वापरू शकता. तर इथं फुलाला कट देऊन झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता, सुंदर असे हे पारिजातक फूल आपले इथं तयार आहेत. तुम्हीही मी कृती दाखवली त्याप्रमाणे हे फूल तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही रोजच्या पूजेसाठीही हे फूल वापरू शकता. तर तुम्ही पाहू शकता, मी इथं माझ्या देवासाठी हे फुलं वाहत आहेत. तर तुम्ही पाहून घ्या, खूप सुंदर असं हे फूल तयार होतं आणि आपल्या देवांसाठी हे फूल खूप छान दिसतं. तर तुम्हीही नक्कीच हे फूल ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाय बाय. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.